हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज जे आहे ती भाभीची डिलिव्हरी आहे. तर मी सध्या आहे हॉस्पिटलमध्ये आणि इथं मागेचे दिदी मम्मी वैष्णवी आणि योगी हे नंटम इथं आहे आणि पप्पा भैया जसं की जे ते बाहेर आहेत. तर आत्ता डॉक्टरनी जस्ट जे ते भाभीला ओ टीमध्ये घेऊन गेले. तर आता बघूयात, सध्या 1 वाजायला आला आहे. तर पाहूयात आता काय मुलगा मुलगी आपण जे काय जेंडर रिव्हीलचं जे केलं होतं ते सक्सेसफुल राहतंय नाही राहतंय काय होतं बघूयात. आणि फायनली इट्स अ गर्ल. तर बाळ जे ते झालं आणि भैयाला जे ते मुलगी झाली. तर मी खूप जास्त खुश होतो यामुळे. वडील तापीट असते त्याला काय करणार भैया. नाही नाही आता अरे नॅचरल आहे ना. मग सूर्य लालू लालू बेबी कुठे बेबी जायचं तिकडे आपल्याला. थांब लाडू आता नाही जाता यायचं. आणि लिटरली तिला जे ते बाहेरून बसायला लागलं का तर की सारखं जे ते बाळाकडे जायचं, बेबी बेबी बेबीकडे जायचं म्हणून तिथं थांबली होती. ती थांबतच नव्हती त्या बेबीकडे चालल्याशिवाय. सो जे काय जेंडर रिव्हील केलं होतं ते फेल झालं आहे कॉज मुलगी झाली आहे. आणि मला खूप आतून पाहिजे होतं की मला पाहिजे होतं की मुलगी होईल भैयाला आणि तेच झालं आहे. जेंडर रिव्हीलच्या टायमाला मला ब्लू आलता, बट मला असं आतून मी जेव्हा घरी बोलताना आहे की जी आहे ते मुलगी व्हायला हवी आहे आणि मुलगीच झाली आहे. सो माझ्याकडनं भैयाला भाभीला खूप शुभेच्छा. आणि मी जो तो काका झालो आहे लिटरली. आणि खूप जास्त जी आहे ती खुशी आहे मला ह्या गोष्टीची की मुलगी झाली आहे. सो आता तिकडे आहे, आता ती येईल इकडं माझ्याजवळ. सो मी खूप जास्त खुश आहे का तर ऑलरेडी आपल्याकडे किकी आहे आणि अजून तिला एक खेळायला जे आहे ते बाळ आलं आहे. आणि लिटरली घरात जी आहे ती लक्ष्मीचं जे आहे ते आगमन झालं आहे आमच्या. सो आणि फायनली बेबी जे ते बाहेर आलं. तर तुम्ही बघू शकता सगळ्यांचे चेहरे खूप जास्त सगळेजण खुश होते. ते वाक्य काय बोलायचं. आणि भाभीला वाटत होतं की आम्ही खोटं सांगतो की गर्ल झाली आहे म्हणून. लाडू बेबी कुठे बेबी ब्लॉग वाले माणसं ब्लॉग काढत आहेत, ती बी मोठा कॅमेरा घेऊन. आणि हे मंत्री किती हसत आहे. तो आहे रामेश्वर, तो त्याचे काम धंदे सोडून रील बनवतो मोबाईल मध्ये. आणि जीवेशला फारच झूम करत आहे हा मॉडेल. आता माझ्याकडे आलाय मोबाईल मध्ये नका येऊ तुम्ही. आणि मग हॉस्पिटलचं सगळं ते करून मी मग वरदकडे गेलो. तर वरदचं लग्न आहे 2 दिवसात आणि जे प्रोग्राम आहेत घरचे ते प्रोग्राम चालू आहेत. सो जसंच हॉस्पिटलमधून फ्री झालो त्यानंतर मी तिथे गेलो आणि सगळेजण तिथं खूप म्हणजे मज्जा चालू आहे सध्या. तिकडून बाळाकडून यायचं, इकडे लग्नाकडे थांबायचं. हे झाल्यावर ना मग मी आणि यशनी परत झाल्यावर ना घेतला आणि
मग प्रथमेश वरच होते. सगळ्या मित्रांनी जे ते झालावर ना घेतला आणि प्रोग्राम नंतर आम्ही गेलो वरती रूममध्ये. त्यानंतर असाच टाइमपास करत आम्ही लिटरली जे ते रात्री 12-1 वाजवला. आणि तो टाइमपास करत मग मी जे ते घरी आलो. सकाळी लवकर उठत होतो, हॉस्पिटलला जायचं. आणि परत वरचे कार्यक्रम आहेत ते सकाळपासून चालू होणार आहेत. जेवण वगैरे केलं तिथून निघलो. माझी फेवरेट शेवभाजी होती आणि मग शेवभाजी वगैरे जे ते खाऊन आम्ही 12 वाजता तिथनं निघून आलो. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.